हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला साध्या सोप्या सरळ पद्धतीत मोसंबीचा ज्यूस कसा करायचा ते दाखवणार आहे। ना मिक्सर ना ज्यूसर, हातानेच आपलं कसा ज्यूस करायचा ते दाखवणार आहे मी तुम्हाला। हे मोसंबी थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे, जास्त नाही थोडं करून घ्यायचं आहे, हलक्या हाताने असं थोडंसं असं मऊ झालं की त्याचा ज्यूस चांगला होते। आता ह्याला सुरुवातीला हा देठाकडची बाजू आहे ती थोडंसं असं कट करून घ्यायचं आहे। असा देठाकडचा भाग असा कट करून काढायचा आहे। सुरीने किंवा चमच्याने असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि ही वाटी घेतलेली आहे, ही गाळणं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडा थोडा एकदम स्वच्छ असा ज्यूस कसा होतोय बघा। परत आता पुन्हा असं मी असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे हलक्या हाताने। लहान मुलाला खाता येत नाही, म्हाताऱ्या माणसाला खाता येत नाही, त्याला जर असा तुम्ही ज्यूस काढून दिला आणि भरपूर पण ज्यूस असा भेटतोय। तर मोसंबी खाण्याचे फायदे। मोसंबीमध्ये अँटीऑक्सिडेंट अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, हे डोळ्यांसाठी फायदेशीर असतात, त्यामुळे मोतीबिंदूचा धोकाही कमी होतो। मोसंबीमध्ये असलेली जीवनसत्व आणि खनिजे त्वचेसाठी हेल्दी आहेत। हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे त्वचा चमकदार होते। मी आता असाच ज्यूस काढून घेणार आहे ह्याचा पण। या हलक्या हाताने चमचा किंवा सुरी असं थोडंसं प्रेस करायचं आहे। असं 2 मोसंबीचा ज्यूस काढून घेतलेला आहे, काही ह्याच्यात राहत नाही शिल्लक, बघू शकता। मिक्सरचं भांडं ज्यूसर खराब करून भांडी घासण्यापेक्षा ही आपला साधा आणि सोपा सरळ ज्यूस असा तुम्ही काढून घ्या, बघा तुम्ही करून। 2 मोसंबीचा एवढा रस निघलेला आहे एवढा। आता ह्यामध्ये तुम्ही पाणी पण घालू शकताय, तर का थोडं आंबटच असते ना ते, त्यामुळे पाणी थोडं घालायचं, साखर घालायची, मीठ घालायचं, काळं मीठ असलं तर तुमच्यावर चालतंय। तर आता मी माझ्या खडी साखर घेतली, थोडीशी पोळून घ्यायची, त्यामुळे टेस्ट चांगली येते आणि मुलं पण आवडीनं खातील। तुमच्याकडे काही खडी साखर नसली तर रोजची साखर चहाची जरी घातली तरी पण चालते, पण खडी साखरेमुळं ज्यूस छान होतोय आणि खडी साखर पण खाल्लेली चांगलीच असते। खडी साखरने अशी थोडीशी अशी फोडून घेतलेली आहे, त्यामध्ये आता परत आणि पुन्हा गाळून घ्यायचा आहे ज्यूस। त्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे, तुमच्याकडे कुठलं असेल ते टाकलं तरी पण चालेल, माझ्याकडे काळं मीठ आहे। आता ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण का साखर आहे ती वितळून घ्यायची विरघळून। मोसंबीचा ज्यूस तयार झालेला आहे, पौष्टिक असा। एका सलाईनपेक्षा जास्त ताकद आहे यामध्ये। आता त्यामध्ये मी थोडं पाणी टाकणार आहे, मोसंबीचा ज्यूस पिण्यासाठी तयार आहे, या प्यायला। शुद्ध असा कसा सात्विक असा बनलेला आहे बघा। मिक्सरला जर आपण फिरवलं तर ते सगळं कुस्करून जाते। मोसंबीचा ज्यूस पिण्यासाठी तयार आहे। किती छान असा स्वच्छ असा निघलेला आहे बघा ज्यूस, तुम्ही पण करून बघा। आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।